सांगा ना तुम्ही सांगा तर आम्ही लिहिणार ना. टॉस जिंकलाय तो मात्र कानोर बॉईजने आणि स्वीकारले फिल्डिंग. जय ब्राह्मणदेव स्पोर्ट्स बाटाळे ऍडव्होकेट अश्विन सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला विलंब करू नका नाही तर तिथेही षटके कमी होतील दोन्ही टीम. आता कोणत्याही टीमला कानोर बॉईज तुम्हाला सुद्धा वेळ दिला जाणार नाही कारण रिलॅक्स करण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही आता. चला बाटाले टीम बॅटर पाठवा मैदानात. ब्राह्मणदेव स्पोर्ट्स बाटाले टीम आणि त्याच्या विरोधात कानोर बॉईज. गोटेकर बी टीम आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचंय. टायमिंग लागलं जात आहे. पहिली 2 षटके 10 मिनिटांच्या आत जर संपली नाहीत तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. काउंटिंग दोन्ही संघाच्या बाजूनी चालू राहील याची नोंद घ्या. बॅटर तुम्ही विलंब करायचे नाही आणि फिल्डिंग करणारी टीम तुम्ही विलंब करू नका. बाटाले टीमला विनंती असेल आपला दुसरा बॅटर आपण तयारीत ठेवा. चला जाऊया मॅच कडे. अगदी रणशिंग फुंकले गेलेत या मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. एकीकडे आपण पाहतोय अर्थातच श्लोक हर्षित 11 कानोर बॉईज आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो हार्दिक 11 बाटाले टीम. पहिल्याच बॉल वरती अगदी आक्रमकता साध्य केली होती गोलंदाज अक्षयने. आणि आपण पाहतोय प्रयाग माळी जितू माळी ही जोडी सध्या मैदानात आहे.
इथे आलाय डॉट. चांगला फटका टॅपिंग क्रिकेट, परंतु यावेळी मात्र सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा. सिंगल धावपळकावरती जरूर पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट सध्या मैदानात आपण पाहतोय प्रस्थापित केला गेलाय. भव्य दिव्य हे आयोजन जय कोळंबा माता क्रिकेट संघ शिलो आयोजित इंदोर सम्राट चषक. पुलारलयित लोवर फुलटॉस समीकरण जाणलं ते मात्र या ठिकाणी फलंदाज प्रयाग माळीने आणि दिलाय तो मात्र मोठा षटकार. मधून सिक्सर जरूर पाहायला मिळालाय. तगडी फाईट आहे. अगदी एकीकडे कानोर टीम, दुसरीकडे बाटाले टीम. सध्या मैदानात क्रिकेटचा रणसंग्राम शंकनात चालू आहे. आणखी एक चांगला मोठा स्ट्रोक. समालोचन कक्षाला दिली जाणारी सलामी. येतोय खणखणीत जितू माळी ब्रँडेड सिक्सर. ठोक डीजे. षटकार हँड्रिकच्या उंबरट्यावरती जितू माळी. अगदी आपण पाहतोय पहिले 2 बॉल या ठिकाणी अक्षयचे पाहायला मिळाले, परंतु त्याच्यानंतर मात्र पुढचे 2ही बॉल जितू माळी या वादळाचे पाहायला मिळाले. अगदी हे वादळ मैदानावरती शांत करण्यासाठी अक्षय सज्ज जरूर आहे, परंतु तितकी साथ, कर्तृत्व, नशीब हे सगळं मैदानात उतरावं लागेल ते मात्र अक्षय या गोलंदाजाला. हाय व्होल्टेज ड्रामा. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी मात्र बॉलला अतिरिक्त बाउन्स केला. पंचांनी मात्र 1 बाउन्सचा इशारा दिलाय. इथे डॉट आलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिला षटक आपण पाहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या क्षणी. अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय, परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला टीम मीटिंग नकोय वारंवार. कानोर बॉईज आपणा सुद्धा सूचना तीच आहे, कारण तुम्ही जितका विलंब घ्याल तितकी पुढच्या सामन्यांचे षटके आणखी कमी होतील. आदरणीय संतोषदादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून अगदी तमाम घरबसल्या प्रेक्षकांसाठी जी पर्वणी पाहायला मिळते, थेट प्रक्षेपण हे मात्र या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेलं आहे. ऋतिक आपण पाहतोय सांगी कुड्यातला दुसरा षटक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेळेचा भार जरूर अंगावरती घेण्याचा प्रयत्न प्रयाग माळीचा, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर अगदी बॉल ज्या दिशेमध्ये आला फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु दुधारी तलवार होती. हा चांगला बॉल. टप्पा घेतल्याच्या नंतर सरळ कीपरच्या हातात हा बॉल पाहायला मिळाला.
आणखी एक डॉट बॉल आहे. आतापर्यंत या ठिकाणी 8 बॉलची लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि या 8 बॉल मध्ये 5 बॉल डॉट आलेत. 2 बॉल वरती 2 सिक्सर जितू माळीचे आणि एका बॉल वरती सिंगल आली होती ती मात्र प्रयाग माळीची. हा चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक तैनात. परतावं लागेल बॅटर नंबर 1 ला. अगदी पहिला झटका. प्रेम पाटील खरं म्हणायला गेलं तर प्रेमाने सामना खेळण्यासाठी मैदानात दाखल झालाय, परंतु अगदी संघाचा आनंद मात्र हिरावून घेतलाय. या 2 विकेट जरूर आल्यात. त्रिवार राजांना मुजरा करूयात. बोलूयात पुन्हा एकदा या सामन्याकडे. अगदी ऑन हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात आणि या क्षणी पाहायला जर गेलं तर या विकेट वरती बरंच भविष्य आधारित आहे गोलंदाजाचं. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल का? कारण समोर अगदी आपण पाहतोय बाहुबली स्ट्रोकर बॅटर जरूर आलाय मैदानात. भावेश माळे ज्याने मगाचा सामना आपल्या बॅटिंग लाईन वरती विजयी नेला होता. चांगला फटका. का म्हटलं मी बाहुबली, ते मात्र मैदानात त्याने सिद्ध केलंय आज. आल्या आल्या ठोकलाय सिक्सर. ब्लास्ट ओपनिंगचा त्याच्या बॅटिंगचा या सामन्यामधला. आपण पाहतोय या क्रीडा नगरीला ज्यांनी उपलब्ध करून दिलं या स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दिला गेलाय. अर्थातच शेलो ग्रामपंचायतीचे थेट विद्यमान सरपंच शिवाजीदादा खारीक यांचं मंचाच्या ठिकाणी पुनश्च आगमन पाहायला मिळत आहे. आपलं संघर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. भावेश जरूर मी म्हणेल पंचांनी निरीक्षणात्मक कामगिरी केली, पण आपली बॅटिंग लाईन ही फार महत्वाचं आहे. आपण कोणत्या लाईन वरती खेळतोय हे जर डोक्यात तंत्र घेतलं तर मात्र नक्कीच या
गोलंदाजीला आहे. समोर आपण पाहतोय बॅटर जितू माळी, षटकारांची रणनीती आखणारा हा खेळाडू. फटका सजवला जात होता वेट अँड वॉचच्या भूमिकेत, परंतु इथे डॉटची संगत आहे. धावत संख्या जाऊन पोहोचले ते फॉरेस्ट अधिकारी आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मंचाच्या वतीने संघर्षमय स्वागत. आदरणीय श्याम देशमुख ज्यांनी कानूर बॉईजला या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले. बॅटर बाद होईल शेवटच्या क्षणी, सिंगल जरूर आले. श्याम देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती या. धावा संख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. विजयासाठी येणारे 18 बॉल 31 धावा संख्येची गरज आहे. प्रति षटक 10.33 ची सरासरी आता राखावी लागणार आहे. सन्माननीय रामदासजी शेट्टे साहेब आणि तदनंतर सन्माननीय एकनाथजी शेलार हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. थँक्यू संदीप सर. आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहताय मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 बटाले टीमनं धावा बनवल्यात. त्या अगदी आपण पाहताय 30 आणि 31 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. 3 ओव्हरची मॅच आहे, 31चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कानूर बॉईज टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. श्लोक हर्षद 11 कानूर बॉईज टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता ते 31 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता अक्षय देशमुख आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहता तेजस, हे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सन्माननीय दिलीपजी तरे साहेब आणि रामदासजी शेट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. इथे स्वागत केलं मान्यवरांचं. अक्षय देशमुख न पहिल्याच बॉलवरती आपण पाहता ठोकलाय षटकार. 31 धावसंख्येचा पाठलाग करायची ती सुरुवात हवी आहे आणि त्या सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय तो धमाका पाहायला मिळतोय. तो ब्लास्ट अगदी आपल्याला पाहायला मिळाला. तो अक्षय देशमुखच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती. पंकजच्या विरोधामध्ये आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती आपल्याला तो षटकार पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला गेलं तर पंकज थोडीशी महागडी कामगिरी करत असताना पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरती असलेला तो विश्वास आहे टीमचा आणि त्या विश्वासाने खऱ्या अर्थानं आपण पाहताना की त्याच्याकडे ती सातत्यपूर्वक पहिल्या षटकाची ती जबाबदारी त्याच्याकडे दिली जाते. सेकंड बॉल घेऊन पुन्हा एकदा पंकज निघाला गोलंदाजी मार्क वरती. हो यावेळी अगदी आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतो, परंतु धाव इथे रोखता आली नाहीये.
बाईच्या स्वरूपामध्ये ती सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचते ते 7-18 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं तर 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो खऱ्या अर्थानं आपण पाहताय श्लोक हर्षित 11 कानूर बॉईज टीमला 2 बॉल मध्ये अगदी 7 धावा धावफलकावरती आहेत. साईक रोटेशन झालाय आणि आता साईक वरती आपण पाहताय तेजसला. हो यावेळी देखील आपण पाहताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा व्यवस्थित संपर्कच नाहीये आणि तिथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. तो पहिला चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तो खराब पाहायला मिळाला, त्याच्यावरती तो षटकार आला. परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता पंकजनं देखील लय पकडली आहे आणि त्याची अचूकता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो यावेळी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, जबरदस्त स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार, डीप कव्हर मध्ये आला, तेजसच्या बाट मधून चौकार. जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहते 11 वरती. हो यावेळी पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, बरोबर जर पाहायला गेलं तर अगदी शरीरावरती झाला आणि पंचांनी देखील ते लगेच सांगितलं ती लेग बायची एक सिंगल धाव आहे. सिंगल ना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 12 वरती. 31चा पाठलाग करत असताना पहिले षटक प्रगतीपथावरती पंकज 5 बॉल मध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या 12 विकेट हॅट्रिक आणि तदनंतर आपण पाहतो षटकार हॅट्रिक आईबा कॅच साठी सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत शेलूचे विद्यमान थेट सरपंच शिवाजी दादा खारीक यांच्याकडनं ते कॅच प्राइज आपण पाहताय. या मुख्य व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं ते या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. दरम्यान इथे व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव फलकावरती पाहायला मिळते आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 13 वरती. 13 धावा धावफलकावरती. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये इथून पाहताय. ही मॅच दोन्ही टीम साठी फार महत्वाची आहे आणि त्या महत्वपूर्ण मॅच मध्ये तो संघर्ष पाहायला मिळतोय. हो आणखीन एक अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल पाहायला मिळतोय, बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि इथून षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्लोक हर्षित 11 कानूर बॉईज टीम इथून जाऊन पोहोचली आहे ती 13 वरती. बिनबाद 13 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहताय मथुर फॅन क्लब हार्दिक 11 भटाले टीमनं धावा बनवल्या त्या अगदी आपण पाहताय 30-18 बॉल मध्ये आणि तो 31चा टार्गेट आहे. सुरुवात तर चांगलीच झाली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय त्या 13 धावा पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये ते इक्वेशन आता पाहायला मिळेल 18 या धावसंख्येचं. 12 बॉल 18 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे इथून बॅटिंग करणाऱ्या श्लोक हर्षित 11 कानूर बॉईज टीमला. आणि या सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नीरज आले. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले समाप्त झालाय. आता 5 फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील आणि ते षटक खऱ्या अर्थानं आपण पाहताय नीरजकडे आता सोपवलंय. नीरज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर मध्ये ऑन साईक आपल्याला पाहायला मिळतात. तेजस हलक्या हाताने कट केलाय. अगदी आपण पाहता शॉर्ट थर्डमॅनला बीट केलं होतं, डीप मध्ये बॉलला खऱ्या अर्थानं अडवण्यात आलं आणि तिथून जर पाहायला गेलं तर फक्त एक सिंगल धाव आपल्याला इथून जरूर पाहायला मिळते. ती सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 14 वरती. 31चा पाठलाग करत असताना 14 धावा धाव फलकावरती अद्याप एकही विकेट आली नाहीये. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. हे संध्याकाळचं सत्र आता खऱ्या अर्थाने इथून चालू झालंय. अगदी मैदानाच्या बाजूलाच आपल्याला नदी पाहायला मिळते. हो इथे स्विच हिट करायचा होता परंतु इथून देखील आपण पाहताय तो संपर्क इथे पाहायला मिळाला नाहीये. बॉल बरोबर अगदी शरीरावरती साधळला आणि तिथून ती लेग बायची एक धाव पाहायला मिळते. नीरजच्या विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर ती प्लॅनिंग केली जाते. ती बॅटिंग करणाऱ्या श्लोक 11
श्लोक हर्षद 11 कानूर बॉईजच्या माध्यमातून आपण पाहताय अक्षय देशमुख आणि तेजस. हो यावेळी चॉप केलाय. इथून देखील आपण पाहताय सिंगलच पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी. तो कमबॅक हवाय कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये 13 आल्यात. मग अशा वेळी मात्र सेकंड ओव्हर मध्ये तो कमबॅक पाहिजे आहे कारण की 31 धावसंख्येचं रक्षण करायचं आहे. अशा वेळी मात्र चांगली बॉलिंग ते करावीच लागेल. आपल्यावरती दर्शवलेला तो विश्वास, मग त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली तर मात्र या धावसंख्येला आम्ही बचाव करू शकतो. तशी गोलंदाजी चालू आहे. हो इथे अगदी आपण पाहताय हेलिकॉप्टर उडवलाय परंतु अगदी मिनी हेलिकॉप्टर हो डेंजर एंड झोन कडे. परंतु पंचांनी इथे अगदी DRS चा वापर केला. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. इथून आपण टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय आता टेक्निकल रूम मधनं पाहणार आहोत. tenniscricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते अगदी क्वालिटी आणि क्लिअरिटी सह. आणि आता तो इथून चेक केला जातोय डिसिजन. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. फलंदाज सेफ आहेत. कंप्लीट झाली आहे ती धाव. इथून आपण पाहता व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्साची धाब आली आहे. एक्साच्या धाब्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र आता 18 वरती. चांगली बॉलिंग केली आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नीरजनं प्रत्येक बॉल वरती ती सिंगल पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये त्यानंतर 5वा चेंडू अगदी आपण पाहतो डॉट आला आणि आता मात्र थोडीशी खराब कामगिरी करत असताना तो व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. हो इथे हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट टर्म पूल केला. फटका तर मिस टायमिंग आहे. फिल्डर आलेत पकडले कॅच. पहिली विकेट इथून मिळतीये ती आता तेजस या फलंदाजाची. चला काव्या 11 दामोदे संघ आपण जर इथे आला असाल आपला एखादा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करायची आहे. एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची त्या ठिकाणी आयोजकांना सांगायचं की आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. काव्य 11 दामोदे. दोन ओव्हर मध्ये धावा धावफलकावरती आपण पाहताय सन्माननीय मंगलजी मसने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं देखील आपण पास मध्ये देखील त्यांनी आक्रमकरित्या बॅटिंग केली होती. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला परंतु आता समीकरण जे उरलंय ते 5 बॉल आणि 13 या धावसंख्येचं. अक्षय देशमुख जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता ना तसा अशा पल्लवीत होत्या श्लोक हर्षित 11 कानूर बॉईज टीम कडे. परंतु तो बाद झाल्यानंतर आता अंकित मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल आणि 13ची आवश्यकता. प्रयाग निघाला पुन्हा एकदा. हो यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. आता मात्र समीकरण बदलेल्या व्हाईटच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले 19. आता मात्र येणारे बॉल इथून शिल्लक असेल ते 5 आणि धावा बनवायच्या आहेत 12. 31चा पाठलाग करायचं. 19 झाल्यात. 5 बॉल मध्ये 12 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 2 मोठे हिट
परंतु ते येतील का कीच आपण पाहता जे आयबा कॅच साठी सन्माननीय शिवाजी दादा खारीक यांच्याकडून आपण पाहता 1100 रुपयाचं ते कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी देखील. हो इथे मिस टायमिंग आहे. बॉल बऱ्याच काल हवेमध्ये, फिल्डर नाही आहेत. बॅकहँड एरिया शोधली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न व 2 धाबा कंप्लीटच होतील आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या धाबा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. आणि इथून 2 धाबा आल्या, 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचले ते 24. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि इथून धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र 7. शेवटचा 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. एकीकडे तुम्ही पाहताय फिल्डिंग करणारी बाटाले टीम, तर दुसरीकडे आपण पाहता बॅटिंग करणारी कानूर बॉईज टीम. आता गोलंदाज इथून चुकी करेल का, एखादा खराब चेंडू टाकेल का आणि त्याच्यावरती प्रहार चढवला जाईल का, आता हे सांगणारा हा शेवटचा बॉल. हो इथे ब्लॉक होल मध्ये टाकला बॅक टू द बॉलर. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट बॉल. मॅच जिंकली आहे ते अगदी आपण पाहताय मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 भाटोले टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चला टॉस साठी दोन्ही टीम या.